टेस्ट आहे तरी काय? टेस्ट या शब्दाचा अर्थ समजतोय का नाही तुम्हाला? टेस्ट म्हणजे काय आहे बरं? इव्हॅल्युएट. टेस्ट करायचंय, इव्हॅल्युएट करायचंय, पण काय इव्हॅल्युएट करायचंय? सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुमची डायरेक्शन. मागच्या 7 दिवसामध्ये जे मला शेड्यूल होतं ते शेड्यूल त्यानुसार मी जो अभ्यास केला तशाच प्रकारे प्रश्न आहेत का? ची डायरेक्शन अभ्यास करण्याची योग्य आहे का ते टेस्ट करा. क्रमांक 1. क्रमांक 2, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट हा जो टेस्टचा आपला जो मुद्दा आहे त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे तुमचा नॉलेज बेस. तुमचा नॉलेज बेस किती आहे मित्रांनो? तुमचे 45% प्रश्न हे तुमच्या नॉलेज बेस मधून येतात. आहे तशी वाक्य, आहे तसे प्रश्न, आहे तसा मुद्दा. नॉलेज बेस हो. 1 स्टेट बोर्ड, 2 NCERT, 3 रेफरन्स बुक्स. त्याचबरोबर तुमचं लॉजिक डेव्हलप झालंय का नाही हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं स्वागत. 9 नोव्हेंबर ही तारीख आठवली की आपल्यापैकी बऱ्याच जणांना आता थोडंसं थरकाप व्हायला लागतं. बऱ्याच जणांनी तर 9 नोव्हेंबर नंतर अगदी काही दिवस अन्न पाणी सोडून दिल्यासारखी परिस्थिती झाली होती, नाही का? 9 नोव्हेंबर का? आणि साहजिक आहे हो, म्हणजे त्याच्या अगोदर सप्टेंबर पर्यंत तर ठीक होतं. सप्टेंबरच्या अगोदर 5 महिने अभ्यास चालू केलेला. सप्टेंबर नंतर पुढे आणखी ती परीक्षा पुढे गेली आणि आपल्या एवढ्या त्याबद्दल अपेक्षा असतात की त्यामुळे साहजिक होतं की 9 नोव्हेंबरची परीक्षा आणि विशेष करून त्यातला जो पेपर आहे, अभ्यास सगळा आपण राज्यसेवेचा केलेला आणि पेपर मात्र सगळा काहीतरी वेगळंच. म्हणजे काय? सगळा फॅक्च्युअल पेपर. बरेचसे प्रश्न ओळखीचे नाहीत, थीम ओळखीच्या होत्या, पण त्या फॅक्ट लक्षात ठेवणार कोण? अशी आपली अडचण झालेली होती, बरोबर? आणि त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना तो पेपर मनासारखा काही चांगला गेला नाही. पण आपल्या सर्वांसाठी चांगली बाब हीच होती की आपण नंतर बऱ्याच वेळेस कसं होतं बघा की एकदा तुमचा अटेम्प्ट गेला, एकदा तुमचा प्रिलिम झाली ना की 1 वर्ष लागतं पुढचा अटेम्प्ट येईपर्यंत. आता मात्र आपल्याला अशी गोष्ट आहे की आपल्याला लगेच तो अटेम्प्ट मिळाला. मग लगेच अटेम्प्ट मिळाला, लगेच आपल्याला ती परीक्षा देता येते. पण ती परीक्षा नुसती द्यायची नाहीये, तर ती आपल्याला उत्तीर्ण करायची आहे. आणि उत्तीर्ण होण्यासाठी मित्रांनो सगळ्यात पहिलं काम काय करायचं आपल्याला, तर ते म्हणजे सिंहावलोकन. सिंहावलोकन हे सगळ्यात अधिक महत्वाचं आहे. सिंहावलोकन म्हणजे काय असतं? सिंह पुढे जेव्हा जातो तेव्हा तो प्रत्येक काही रेग्युलर टाइम पिरियडला तो थांबतो, मागे बघतो, आपण कुठपर्यंत आलोय, काय आहे ते. तशाच प्रकारे मित्रांनो पहिलं काम काय करायचंय, 31 मेच्या या पूर्व परीक्षेची तयारीला सुरुवात करण्यापूर्वी 2 प्रकारे सिंहावलोकन करा. एक ते म्हणजे आपण नक्की जो प्रिलिम्सचा जो क्वेश्चन पेपर आहे, तो प्रिलिम्सचा क्वेश्चन पेपर त्याचं खूप डीप लेवलला जाऊन अनालिसिस करा. त्याचं अनालिसिस करा. अनालिसिस करा. व्हॉट वेंट रॉंग, काय चुकलंय माझं, नक्की त्या पेपरमध्ये कुठल्या विषयानुसार किती गोष्टी, इतिहासाला किती प्रश्न आले, किती बरोबर आले, किती चुकले, किती स्किप केले ते सुद्धा बघा. जॉग्रफीमध्ये किती बरोबर आले, किती चुकले, किती स्किप केले. इकॉनॉमिक्समध्ये, जॉग्रफीमध्ये, पॉलिटीमध्ये, हिस्ट्रीमध्ये. अहो एवढंच नाही तर त्याच्यामध्ये सुद्धा आणखी बेसला जा, आणखी बेसला जा. म्हणजे अगदी सांगायचं झालं तर समजा तुम्ही हिस्ट्री करताय तर हिस्ट्रीमध्ये परत एन्शियंट बघा, मिडिवल बघा, मॉडर्न बघा, हे करा. जेवढं मायन्यूट लेवलला जाऊन तुम्ही त्याचं विश्लेषण कराल ना तेवढं तुम्हाला छान पद्धतीने समजेल की नक्की कुठे प्रॉब्लेम आला. आणि हे का कळणं गरजेचं आहे माहितीये? तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आपले एक स्टुडंट आहे, गेल्या 2 वर्षापासून UPSCची तयारी करते आणि आपल्याकडे ती ज्या पद्धतीने तयारी करते डेफिनेटली खूप चांगला परफॉर्मन्स आहे तिचा. पण झालं असं की जेव्हा आता परीक्षा, आता त्याची पण आता जाहिरात येईल आणि पुढे 25 मेला परीक्षा आहे, तर भीती मनामध्ये एक मोठी आहे. पहिला अटेम्प्ट आहे, भीती आहे, आता काय होईल, कसं होईल, काय कशा पद्धतीने. जेव्हा भेटायला आली तेव्हा प्रचंड त्या ठिकाणी मनात भीती होती तिच्या की सर मी केलंय खरं पण आता मी घाबरते कारण आता आला
जानेवारी आता हा संपत आला आणि बाकीच्या विद्यार्थ्यांनी सर नोव्हेंबर मध्ये सुरू केलंय, मी फार मागे पडली आहे वगैरे वगैरे. सिम्पली तिला काय करायला लावलं, तिला म्हटलं एक बाळ एक काम कर, 2025चा युपीएससीचा जो प्रिलिम्सचा पेपर आहे तो बस आणि सॉल्व्ह कर. तिला समोर तिथे बसवून तो पेपर सॉल्व्ह करायला लावला. सॉल्व्ह केल्यानंतर तो चेक केला तिने आणि तो चेक केल्यानंतर तिचा जो स्कोर आला मित्रांनो, तो स्कोर जनरली युपीएससी मध्ये जो कट ऑफ लागतो प्रिलिम्सचा 80 ते 85च्या घरात लागतो, तर तिथे ती आरामशीर पोहोचलेली होती. पेपर दिल्यामुळे झालं काय, तिला जेव्हा ते कळलं की अरे विदाउट एनी स्टडी, म्हणजे अजून प्रिपरेशन स्टार्टच केली नाहीये, स्टील मी कशी आहे 80 ते 85च्या रेंज मध्ये, झालं. एका क्षणार्धामध्ये अत्यंत घाबरलेली मुलगी त्याच क्षणामध्ये जेव्हा पेपर सॉल्व्ह केला, रिझल्ट बघितला, मार्क्स चेक केले, कायापालट झाला. हो, ही जादू आहे, ही ताकद आहे या अनालिसिस मध्ये. या पद्धतीने आपल्याला हे करायचंय. सो पहिलं काम आपल्याला करायचं सिंहावलोकन. हे आणि मग हे सिंहावलोकन झालं ना की कळतं. कारण हे लक्षात घ्या बघा, चुका प्रत्येकाच्या होतात, पण चुका होणं हे चुकीचं नाहीये. झालेल्या चुका ओळखणं आणि ओळखून त्या दूर करणं, त्या पुन्हा रिपीट न करणं, हे मात्र आपल्याला करावं लागेल, आपल्याला बघावं लागेल. आपल्याला त्या जे कोणी आपण ट्रॅपमध्ये अडकलो असो, कोणी 75 मार्क्स आहेत, कोणाला 80 मार्क आहेत, कोणाला 90 मार्क्स आहेत, कोणाला 100 आहेत, कोणी 110 वरती आहे, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाची कारणं वेगळी आहे. वन साइज फिट फॉर ऑल नाही चालत. आज युट्यूब वरती तुम्हाला असे असंख्य व्हिडिओज मिळतील की एमपीएससी प्रिलिम्स मध्ये, युपीएससी प्रिलिम्स मध्ये या पद्धतीने जा म्हणजे तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, ते जनरलाइज आहे. वन साइज फिट फॉर ऑल नाही होऊ शकत. कारण तुम्हा सर्वांचे मार्क्स जे आहेत आणि जे आता पहिला अटेम्प्ट देतील, प्रत्येकाची जर्नी वेगळी आहे, प्रत्येकाचे स्ट्रेंथ वेगळे आहेत. मग तुम्ही कसं काय एकच स्ट्रॅटेजी सगळेजण कसं काय वापरू शकाल? आणि म्हणून पहिल्यांदा अनालिसिस करा, त्या पेपरचं अनालिसिस करा, ते अनालिसिस करा कंपल्सरी. आणि त्याच्यामध्ये मग पुढे आपल्याला बरोबर किती आले याच्यापेक्षा चुकले किती आणि ते का चुकले हे महत्वाचं आहे. किती चुकले आणि ते का चुकले हे शोधा. तुमचं ऑटोमॅटिक तुमच्या प्रिलिम्सला येणाऱ्या तुमचा रिझल्ट येण्यासाठीचं सोल्युशन तुम्हाला सापडेल की का चुकले ते. आणि दुसरं एक ते म्हणजे स्किप केले. का स्किप केले ते? का स्किप केले? तुम्ही केला, बाकीच्यांनी केलाय का हे पण बघा. जर तो बाकीच्यांनी केलेला नसेल पण मी केला, तर का केला मी हे लक्षात घ्या. आणि म्हणून माझं एक नेहमीच मुलांना सांगणं असतं की परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी आपल्याला पहिली जी पायरी आहे ती म्हणजे माहितीये काय आहे? जो प्रश्न सर्वांना येतो तो तुम्हाला आला पाहिजे. जो प्रश्न सर्वांना येतो तो तुम्हाला आला पाहिजे, तुम्ही परीक्षा उत्तीर्ण होता. क्रमांक 2, दुसरी स्टेज, जे प्रश्न फार कमी विद्यार्थ्यांना येतात तोही प्रश्न तुम्हाला आला पाहिजे, तुम्ही टॉपर असता. आणि तिसरा, जो प्रश्न कुणालाच येत नाही तो प्रश्न तुम्हालाही आला नाही पाहिजे. जर तो प्रश्न तुम्हाला आला तर समजून जायचं की रे आपल्या अभ्यासात काहीतरी चुका आहेत. जो कुणालाच येत नाही ना तो मलाही नाही आला पाहिजे. येस, आपल्या अभ्यासात काहीतरी चुका आहेत हे समजून जायचं. त्यामुळे मित्रांनो लक्षात ठेवा की क्वेश्चन्सचे असे 3 प्रकारे. एक, तुम्हाला फक्त यश प्रिलिम्स मध्ये आपल्याला यशच पाहिजे असतं, कट ऑफच्या पुढे जायचं असतं. त्याचं साधं सोपं सोल्युशन आहे, जो प्रश्न सर्वांना येतो तो प्रश्न मला आला पाहिजे. पण तुम्हाला टॉप करायचंय, कम्फर्टेबल मार्जिनने तुम्हाला पास करायचंय, जेणेकरून मला टेन्शन नाही राहिलं पाहिजे अरे आन्सर की येते, कधी चेक करतो, रिझल्ट कधी येणार, अरे मी काठावरती. हे जर तुम्हाला नको असेल तर पहिल्या प्रश्नांबरोबर जे प्रश्न सर्वांना येतात तुम्हाला आला पाहिजे, पहिला प्रश्न. दुसरा, तोही तुम्हाला जमला पाहिजे, तो म्हणजे अगदी मोजक्या मुलांना जे जमतं तसे प्रश्नही तुम्हाला सुटले पाहिजेत. पण तिसऱ्या कॅटेगरीकडे जाऊ नका, ते म्हणजे जे प्रश्न कुणालाच येत नाही तो प्रश्न तुम्हाला येतोय, काहीतरी चुकतंय. गेटिंग? हे लक्षात घ्या. मग पहिलं काय करा काम, अनालिसिस करा, क्वेश्चन पेपरचा अनालिसिस करा, ज्यांनी दिलाय आणि ज्यांनी नाही दिलाय. अहो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे, ज्यांनी अजून दिलाच नाहीये अटेम्प्ट
घ्या पेपर तो 25चा आणि बसा आणि सोडवा आणि बघा तुम्ही आज कुठे आहात ते, म्हणजे तुम्हाला कळेल मग पुढे आणखी किती अंतर जायचंय ते कळतंय. हे पहिलं काम करा. आणि दुसरं काम करा ते म्हणजे एका बाजूला क्वेश्चन पेपरचं अनालिसिस झालं, तर दुसऱ्या बाजूला तुम्ही तुमचा जो स्टडी आहे आणि जे काही तुम्ही 7 महिने दिले असतील त्या 7 महिन्याचं विश्लेषण करा. 7 महिन्याचं विश्लेषण करा. माझ्या अभ्यासामध्ये काही चुका राहिल्यात का? अभ्यास करताना काही चुकलंय का? माझ्या स्किल्स मध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत का? वाचन करताना मला काही प्रॉब्लेम्स आहेत का? लक्षात ठेवताना प्रॉब्लेम्स आहेत का? कॉन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग मध्ये प्रॉब्लेम आहे का? पुस्तकांची निवड करण्यामध्ये चुकलोय का? उशिरा सुरुवात केली आहे का? लवकर सुरुवात केली पण मध्ये सातत्य राहिलं नाहीये का? काही अडचणी आल्या का कौटुंबिक किंवा इतर प्रकारच्या? मी नेहमी कुठल्या बॉदरेशन खाली राहिलीये का? मला कुठलं टेन्शन राहिलेलं आहे का? काय आहे ते? जा पाठीमागे, बसा झाडाखाली, बसा. कोणी डिस्टर्ब नाही करणार अशा ठिकाणी जाऊन बसा. मागच्या 7 महिन्याचा आढावा घ्या. काय चुकलं हे लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही त्याचं अनालिसिस करत नाही ना, पुढे तुम्हाला जाऊन उपयोग नाही. आधाशासारखं फक्त उठायचं आणि उठून त्या ठिकाणी पुस्तकं वाचायला लागायचं, हा प्रकार करायचा नाही. हा प्रकार करू नका. याच्यात काही उपयोग नाहीये. ठीक आहे. हा, म्हणून पुढे जाण्याच्या अगोदर आपण काय केलं पाहिजे? मागे गेलं पाहिजे. पुढे जाण्याच्या अगोदर आपण मागे गेलं पाहिजे आणि मागे जाऊन आपण त्याचं अवलोकन केलं पाहिजे. जर ते आपण अवलोकन केलं तर डेफिनेटली तुम्हाला त्या ठिकाणी यश मिळू शकतं. ठीक आहे. ठीक आहे. तर हा एक अत्यंत त्यातला महत्वाचा मुद्दा होता पहिला. आणि सिंहावलोकन करत असताना काही कॅटेगरी करा. तुमच्या व्यक्तिमत्वाच्या संदर्भात, तुमच्या सवयींच्या संदर्भात, तुमच्या आरोग्याच्या संदर्भात, तुमच्या सपोर्ट सिस्टीमच्या संदर्भात, तुमच्या अभ्यासा संदर्भात, तुम्ही ज्यांच्याकडे मार्गदर्शन घेताय त्यांच्या संदर्भात, ह्या सगळ्यांचं विश्लेषण करा. जेवढं चांगल्या पद्धतीने तुम्ही विश्लेषण कराल तेवढं मित्रांनो तुमचं यश हे तुमचं आहे हे खात्रीशीर बाळगा. याची खात्री बाळगा. तर तुम्ही तिथे आहात. तुम्हाला रिझल्ट हवाय ना, तर मित्रांनो अगोदर स्वतःचं विश्लेषण करा. बघा, जग म्हणतं, जेवढे विद्यार्थी बसतात ते प्रत्येक जण म्हणतो मला यावर्षी पोस्ट मिळाली पाहिजे, मला माझ्या मनाजोगती पोस्ट मिळेल, मला अरे यावर्षीच व्हायचंय. कोण म्हणतंय असं की नाही 4 अटेम्प्ट नंतर मला मिळू दे पोस्ट? कोण म्हणतंय का? नुसती इच्छा बाळगू नका, त्यासाठी क्षमता विकसित करा. आयोगाला आपण जाऊन म्हणलं ना की अहो मी फार गरीब आहे, मी फार होतकरू आहे, मी फार हे करेन, मी ते करेन, नाही घेणार ते. ते म्हणतं अगोदर दाखव, नाणं खणखणीत वाजवून दाखव, मग आम्ही तुला घेतो. तू म्हणायची पण गरज नाहीये. येतं लक्षात? हा तो प्रकार आहे. सो अशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल. सो पहिलं काय आहे? अनालिसिस, क्वेश्चन पेपरचं अनालिसिस. आणि दुसरं आहे ते म्हणजे आपल्या मागच्या 6 महिने जे काही आपण 7 महिने काम केलं त्याचं जो स्टडी आहे त्याचं विश्लेषण ते करा. ते केलं पाहिजे. आणि मग पुढे जायचं आपल्याला. मग पुढे जाताना काय होतं की आपल्या ज्या काही चुका होतात, बघा विद्यार्थ्यांना नेहमी एक काय असतं, एक काल परवाच आणखी एक विद्यार्थी येऊन भेटून गेला एमपीएससीचा. सर लय अभ्यास केला होता, भरपूर अभ्यास केला होता, पण नाही रिझल्ट आला. असं वाटलेलं आता सोडून द्यावं, एवढा भयानक अभ्यास करून पण नाही आला रिझल्ट, काय करायचं? पण वाटलं की नाही, मग दुसरं काय करणार आपण हेच करायचं. मग यावर्षी पण ठरवले आपण सगळे क्लासेस लावणार, आपण जे काही असतील ते अभ्यास करणार. यावर्षी सुद्धा सर मी खूप अभ्यास करेन आणि मी काढून दाखवेन. अरे वा, पोस्ट तुझ्याकडून निघाली किंवा प्रिलिम पास झालास तू, वा व्हेरी गुड. ह्याच्यापेक्षा आणखी काय पाहिजे? सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की तुझ्यात ती उर्मी आहे, जिद्द आहे, आत्मविश्वास आहे. पण मित्रांनो पुन्हा एकदा मग त्याला विचारलं मी, मग काय काय, मग पुढे कस ठरवलंयस? हे पुस्तक आहे सर, या पद्धतीने मी वाचणार आहे, या पद्धतीने एवढ्या रिव्हिजन करेन, या पद्धतीने मी हे असं करणार आहे. अरे म्हणलं तू हे तर मग मागच्या वेळेस पण केलं असेल ना? हा, मग मागच्या वेळेस पण केलं होतं, पण अजून डबल करतो ना आता. नाही, पण तुला असं वाटतंय का की म्हणजे तू मागच्या वेळेस जे जे केलंय तेच यावेळेस पण केलं तर तू पास होशील? हा होईल सर.
म्हणजे याचा अर्थ असा आहे की मी जर समजा एका ठिकाणावरून निघालो आणि दुसऱ्या ठिकाणी मला जायचंय, ठीक आहे, मी काय केलो, मी एका ठिकाणी निघालो, इथे आहे आणि मला इथे जायचंय, मग मी काय केलो, मी असा चालत 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 त्या ठिकाणी निघालो. तर मी पोहोचलं पाहिजे ना. मी चालतोय म्हणजे मी पोहोचलं पाहिजे. पण समजा मी एक्स नावाच्या ठिकाणाहून निघालो, मला वाय ठिकाणी जायचंय, मी चालतोय 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 तास 2 तास चाललो आणि मी पोहोचलो एकदाचा. पण तिथे गेल्यानंतर मला कळलं, अरे मी वाय ला पोहोचलोच नाही, मी झेड ला पोहोचलोय, मला जायचं होतं वाय ला, मी पोहोचलोय झेड ला. मी दुसऱ्या दिवशी परत निघालो, पुन्हा मी वाट चालत 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 निघालो, चालतोय चालतोय चालतोय, मी पोहोचलो सुद्धा, पण पुन्हा मी वाय लाच पोहोचलो, झेड ला नाही पोहोचलो. म्हणजे सॉरी, आपल्याला ते उदाहरण, झेड ला पोहोचलो, मी जिथे पोहोचायचंय मी तिथे पोहोचतच नाहीये. मार्ग तोच आहे, मी प्रयत्न करतोच आहे. मग जर मी त्याच वाटेवरून, जर मी पहिल्या अटेम्प्टला, दुसऱ्या अटेम्प्टला, तिसऱ्या अटेम्प्टला जर मी त्याच 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 वाटेवरून जात असेल आणि मी जर मला जिथे पोहोचायचंय मी तिथे पोहोचत नसेल, तर मित्रांनो एकतर प्रॉब्लेम तुमच्यात आहे, नाहीतर तुमच्या रस्त्यात आहे. बरोबर आहे की नाही? बदलावं लागेल ना. मग छातीवर हात ठेवून बघा, विचारून स्वतःला, आहे का आपल्यात काही प्रॉब्लेम? कोणत्या बाबतीत म्हणतोय मी तुम्हाला? सिरियसनेस. आहात का तुम्ही खरंच सिरियस? जर खरंच सिरियस असाल मग तुमच्यात प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम आहे तुमच्या रस्त्यात. रस्ता बदला. अरे ज्या रस्त्यावरून दररोज चालत 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 मी जर त्याच ठिकाणी जात असेल, पण मला जिथे पोहोचायचंय मी तिथे पोहोचत नसेल, अरे साधं उत्तर आहे, रस्ता बदल. पण नाही हो, ते साधं नाहीये रस्ता बदलणं. का माहितीये? कारण त्यासाठी अगोदर मी कोणत्या रस्त्यावरून जातोय हे कळलं पाहिजे, तो रस्ता कसा चुकीचा आहे हे कळलं पाहिजे, मग योग्य रस्ता कोणता आहे हे कोणीतरी सांगितलं पाहिजे, त्या योग्य रस्त्यावरून जाताना सुद्धा चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. हे साधं नाहीये वाटतंय तेवढं, पण मित्रांनो बदलावं तर लागेल. माझं नेहमीच आवडतं उदाहरण, भाकरी का करपते? कारण पलटली नाही म्हणून. घोडा का अडतो? कारण पलटला नाही म्हणून. अहो मित्रांनो, जर आपल्याला यश मिळवायचं असेल तर पलटवा, भाकरीला पलटवा. आता रस्ता बदला. त्याच रस्त्यावरून जर 8 महिने चालून जर रिझल्ट आला नसेल, रस्ता बदला. रस्ता बदलला पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो काय करायचंय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही काय केलं तर वेगळ्या पद्धतीने आपण ह्या वर्षी काम करूयात, याच्या पद्धतीने, आणि जो काही आमचा अनुभव आहे त्याच आधारावरती, परंतु एका वेगळ्या स्वरूपात आपण आता या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून काम करणार आहोत. आणि त्यातलं पहिलं महत्वाचं तत्व काय माहितीये? पहिलं महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे तुम्हाला काय येतंय याच्यापेक्षा तुम्हाला काय येत नाही. काय येत नाही, तुमच्या चुका काय होत आहेत याच्यावर फोकस करणे. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही निगेटिव्ह आहात, चुकांवर फोकस करता का कोणी? पॉझिटिव्ह गोष्टीवर फोकस करा. हो, मान्य आहोत आम्ही निगेटिव्ह, पण जर आमच्या ह्या निगेटिव्ह अप्रोचमुळे सुद्धा जर तुमचा पॉझिटिव्ह रिझल्ट येणार असेल, आहोत आम्ही निगेटिव्ह, काही अडचण नाही. का? कारण तुम्हाला तुमची प्रश्नांची जी उत्तर बरोबर येतात त्याला घेऊन मी काय करू? मला माझं काम हे आहे की तुमचे उत्तर कुठे चुकतायत आणि ती का चुकतायत हे फाइंड आउट करून ती कमी कशी करता येतील. बरोबर आहे का? आपल्याला चुकणारी उत्तर हे कमी करायचे आहेत ना, चुकणारे प्रश्न कमी करायचे आहेत ना, तेच तर आपलं काम आहे. आपला फोकस असेल चुकांवर, कुठे चुका करतोयस. मग ह्या चुका वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. नंबर 1 ते म्हणजे तुमचे सोर्सेस. सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक विद्यार्थ्याने पहिला आपलं सोर्सेस चेक करून घेतलं पाहिजे. कोणते सोर्सेस? माझ्या सोर्सेस मध्ये काही प्रॉब्लेम आहे का? सोर्सेस बरोबर आहेत का? पहिलं तिथे चुकू नका. दुसरं, अभ्यास करण्याच्या पद्धती, स्टडी स्किल. 10 वेळेस वाचा नाहीतर 15 वेळेस वाचा. जर वाचण्याची पद्धतच चुकीची असेल काही उपयोग नाही, रिझल्ट येत नाही. रिझल्ट येतं लक्षात. आणि म्हणून याच्यामध्ये 2 ते 3 महत्वाच्या पद्धती येतात स्टडी स्किल मध्ये. एक वाचन,
2 नोट्स आणि 3 तुमचं चिंतन. याच्यामध्ये चुकायचं नाही, याच्यामध्ये चुका करायच्या नाहीयेत आणि होत असतील तर त्या फाइंड आउट कराव्या लागतील. तिसरं, आणखी कोणत्या चुका असतात ते म्हणजे टेस्ट सिरीज मध्ये होणाऱ्या चुका. मित्रांनो, अहो तुम्ही परीक्षेसाठी तयारी करा. राज्यसेवा आयोग त्या ठिकाणी राज्यसेवेची परीक्षा घेणार आहे का नाही, तुम्ही त्या परीक्षेसाठी तयारी करा. बरेच विद्यार्थी काय करतात माहितीये, एखादी टेस्ट सिरीज लावली की ते राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासासाठी तयारी न करता फक्त त्या टेस्टमध्ये मला कसा परफॉर्मन्स चांगला देता येईल यासाठी तयारी करतात. त्या क्लासमध्ये, त्या वर्गामध्ये माझे सर्वात जास्त मार्क्स आले पाहिजेत, मग मी त्यासाठी. अरे त्या वर्गात तुझे मार्क्स चांगले येऊन काय उपयोग आहे. म्हणून टेस्टसाठी, त्या टेस्ट सिरीज साठी अभ्यास करू नका, अभ्यास करा फायनल एक्झाम साठी. ही सर्वात मोठी चूक असते मुलांची. आणि त्याच टेस्ट सिरीज मध्ये जे काही तुमचे प्रश्न तुम्ही सोडवता, 100चे टेस्ट आहे, त्या 100 पैकी किती बरोबर आले याच्यापेक्षा महत्वाचं आहे किती चुकले, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ते फाइंड आउट करणं, का चुकले माझे हे. मग त्याची कारण शोधा. एक, सर अहो ज्या पुस्तकातून वाचलं त्यातला एकही प्रश्न नाहीये, कुठून काढला तुम्ही. अरे म्हणजे काय, मला सोर्स बदलावा लागेल का सर. विचारलं पाहिजे. समजा क्रमांक 2, का चुकला सर, व्यवस्थित वाचला नाही, पुढच्या टेस्टला बिलकुल ही चूक करायची नाहीये. कळलं उत्तर. मग व्यवस्थित न वाचल्यामुळे जे प्रश्न चुकतायत, वाचले की नाही आपले, आले की नाही बरोबर, कशावर फोकस करा, का चुका होत आहेत. क्रमांक 3, का चुकला नाही सर, ते जरा 50-50 मध्ये. बेट्या रिव्हिजन वाढव, रिव्हिजनमुळे प्रॉब्लेम आहे हा. कळलं का नाही सोल्युशन. जो बरोबर आलाय त्याच्यावरून काय मला खाक माती कळणार आहे, मी काय सुधारणा करायचं त्या. जिथे प्रश्न चुकतायत त्याच्यावर मला फोकस करायचा आहे आणि मग मला बघायचं आहे माझे सोर्सेस बरोबर आहेत का, सिली मिस्टेक्स होत आहेत का, रिव्हिजन कमी पडली आहे का, घाई करतोय का, टेन्शन घेतोय का, काय कारण आहेत, अरे शोधा आणि त्याच्यावरती काम करा. ते करणं गरजेचं आहे. ऑटोमॅटिक मग काय होतं, बरोबर येणारच आहे तो. जे चुकतायत आपल्याला ते कमी करत न्यायचे आहेत. आणि म्हणून पुढचं एक वाक्य लक्षात ठेवा नेहमी माझं, ते म्हणजे यशस्वी होणारा आणि अयशस्वी होणारा या दोघांच्या दरम्यान जो फरक असतो, तो फरक हा नसतो की यशस्वी विद्यार्थी हा चुका करत नाही आणि अयशस्वी विद्यार्थी फक्त चुकाच करतो. नाही, फरक फक्त हा आहे की यशस्वी विद्यार्थी हा चुका करतो, पण तो तुलनेने चुका कमी करतो जे अयशस्वी विद्यार्थी आहेत त्यांच्या. म्हणजेच जो जास्त चुका करतो तो आउट ऑफ द रेस असतो, तो चुका कमी करत नेतो तो इन द रेस असतो. पुन्हा एकदा चुकांवरती फोकस करा आणि आपला रिझल्ट मिळवा. आणि त्यासाठी म्हणून मित्रांनो टेस्ट असली पाहिजे. आपण इथून पुढे आपल्या सगळ्या टेस्टमध्ये वैयक्तिक स्वरूपामध्ये तुमच्या का चुका होत आहेत ह्या आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना एक शीट देतो की ज्या शीट्सच्या माध्यमातून त्यांना ते फिलअप करायचं असतं की प्रत्येक टेस्टच्या नंतर याच्यामध्ये काय काय चुका आहेत, कोणकोणत्या प्रकारच्या चुका आहेत, लॉजिकच्या चुका आहेत, त्यानंतर त्या गेसवर्कच्या चुका आहेत, नॉलेजच्या चुका आहेत, सिली मिस्टेक आहेत, काय आहेत हे करावं लागेल आपल्याला. हे करावं लागतं आणि त्या पद्धतीने ते अनालिसिस झालं ना की माझ्या चुका. आणि मग एकच काम करायचंय हो, पहिल्या टेस्ट पासून शेवटच्या टेस्ट पर्यंत आपल्या ज्या चुका होत आहेत ना त्या चुका कमी करत न्या. तुमचा ऑटोमॅटिक बरोबर येणारी उत्तर वाढत जातात, तुम्ही रिझल्ट आणता. पण हे प्रत्येकाच्या पुन्हा वेगवेगळ्या चुका असतात आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या चुका तुम्हाला वैयक्तिक स्वरूपातच विश्लेषित करणं आवश्यक आहे आणि ते आपल्याला करायचं इथे. हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. दुसरा, आपल्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून काय असतं बघा, टेस्ट सिरीज मध्ये आपल्याला कुठेही आपला जो स्कोर आहे ना तो किती येतोय हे बघायचं नसतं. यासाठी टेस्ट सिरीज नाहीये. टेस्ट सिरीज ही कशासाठी आहे तर टेस्ट सिरीज ही लक्षात ठेवा, टेस्ट सिरीज हे स्कोर साठी नाहीये. टेस्ट शब्द काय बघा, टेस्ट. आणखी एक शब्द सांगतो,
एक विद्यार्थिनी आली आणि ती म्हणाली, सर यावेळेस मी भरपूर सराव करणार आहे. म्हणलं म्हणजे काय करणार आहे? नाही, मी भरपूर टेस्ट लावणार आहे. म्हणजे किती लावणार आहे? 2 टेस्ट सिरीज लावणार आहे. त्याने काय होईल? किती टेस्ट असतील अशा? सर 20-20 टेस्ट आहेत. किती पेपर झाले? 40 पेपर. 40 पेपर गुणिले 100 कर. किती झाले? 4000. तुला विषय किती आहेत? 7. 7 गुणिले 7, 4000 भागिले 7 कर. किती झाले? 600, 550-600 प्रश्न आले, आहे की नाही? मग म्हणलं पॉलिटीवर तू 600 प्रश्न सोडवणार. ठीक आहे. पॉलिटीच्या लक्ष्मीकांतचे चॅप्टर किती आहेत सांग? सर 75 आहेत. मग कर आता 70, 600 भागिले 75 कर. 100 तरी प्रश्न येतात का एका टॉपिकला? येतात का सांगा? नाही ना येत. 600 भागिले 70 करा, किती येतात बघा. मग त्याच्यामध्ये तू फंडामेंटल राईट सांग मला आता. किती आहेत फंडामेंटल राईट? सर 14 पासून 32 पर्यंत. मग आता कर डिवाइड. 60, 70 आणि भागिले 14. सांग आता किती येते. एका फंडामेंटल राईट साठी किंवा एका टॉपिक साठी जर तू 10-12 प्रश्न सोडवणार असशील त्याला सराव म्हणतात. आणि म्हणून फंडामेंटल चूक आहे. काय? टेस्ट सिरीज मधून स्कोर बघायचा? बिलकुल नाही. ते काढतात ना महाराष्ट्रात पहिला, हे ते बिलकुल उपयोग नाही त्याचा. काडी मात्र उपयोग होत नाही. फसवतायत तुम्हाला ते. दुसरं, टेस्ट सिरीज मधून सर माझं हे अशा पद्धतीने प्रॅक्टिस होईल. फसवतायत. टेस्ट सिरीज हे प्रॅक्टिस करण्यासाठी नसते. फसवतायत. दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या मार्केटमध्ये अशीच एक गोष्ट फसवतात बघा. शॅम्पू आणि कंडिशनर एक साथ आपके बालों को निखार दो. अरे काय? शॅम्पूचं काम काय आहे? डोक्यातला कोंडा, डोक्यातली माती, धूळ स्वच्छ करणे, क्लीन करणं. आणि कंडिशनरचं काम काय आहे? क्लीन होत असताना त्वचेची वृक्षता वाढते, तेल निघून जातं, ओलावा निघून जातो. या ओलावा निघून गेलेल्या वृक्ष झालेल्या केसांना ऑइलिंग व्हावं, मॉइश्चरायझिंग व्हावं म्हणून कंडिशनर लावायचा असतो. म्हणजे दोन्ही उलट आहेत की नाही? पण विकतायत कसं? अब आपके बोतल में शॅम्पू और कंडिशनर दोनों एक साथ. काय? आम्ही पण म्हणतो अरे वा चला 2 बॉटल घेण्याच्या एकच बॉटल घ्या. चला 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 निघा. काय होणार आहे त्याने? काही नाही होत. हे तसं आहे. अरे बाबा, टेस्ट म्हणजे स्कोर नाही आणि टेस्ट म्हणजे प्रॅक्टिस नाही. दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. मग टेस्ट आहे तरी काय ते तुम्हाला सांगायचंय मला. टेस्ट या शब्दाचा अर्थ समजतोय का नाही तुम्हाला? टेस्ट म्हणजे काय आहे बरं? इव्हॅल्युएट. टेस्ट हे इव्हॅल्युएशन आहे. टेस्ट करायचंय, इव्हॅल्युएट करायचंय. पण काय इव्हॅल्युएट करायचंय? सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्या, तुमची डायरेक्शन. मागच्या 7 दिवसामध्ये जे मला शेड्यूल होतं ते शेड्यूल त्यानुसार मी जो अभ्यास केला तशाच प्रकारे प्रश्न आहेत का? तुमची डायरेक्शन अभ्यास करण्याची योग्य आहे का? ते टेस्ट करा. क्रमांक 1. क्रमांक 2, टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट 2 प्रकारचं टाइम मॅनेजमेंट. एक आठवड्यामध्ये, वीकली, आणि दुसरं त्या टेस्टच्या दरम्यान. 6 दिवसात मला जेवढा पोर्शन असतोय तेवढा पोर्शन कव्हर करू शकतो का? चांगल्या पद्धतीने अभ्यास होऊ शकतो का? टेस्ट करा. दुसरं, तिसरं, त्या टेस्ट देताना माझ्याकडे वेळ जेवढा उपलब्ध आहे तेवढ्याच वेळेत पेपर व्यवस्थित सॉल्व्ह होतोय का? प्रश्न सगळं वाचायला मला वेळ मिळतोय का? वाचल्यानंतर थिंकिंग करायला वेळ मिळतोय का? हे टेस्ट करा. हे टेस्ट केलं पाहिजे. हे केलं तर त्या टेस्ट सिरीजचा उपयोग आहे. नावच आहे ना टेस्ट सिरीज, नाहीतर मग आपण प्रॅक्टिस सिरीज म्हणलं असतं. म्हणता का प्रॅक्टिस सिरीज? स्कोर सिरीज म्हणलं असतं. म्हणता का त्याला? नाही ना, टेस्ट म्हणता ना. मुद्दा कळतोय? त्यानंतर तिसरं काय की माझ्या स्ट्रॅटेजी. जे नवखे विद्यार्थी आहेत त्या नवख्या विद्यार्थ्यांना बघा हे कळेल. जे जुने आहेत त्यांना ठीक आहे, मी नवख्या विद्यार्थ्यांसाठी उदाहरण देतो. स्ट्रॅटेजी इथेच आपल्याला राबवायची असते. साधा उत्तर आहे, साधा प्रश्न आहे बघा. प्रश्न वाचल्यानंतर मी लगेच त्याचं काळं करू का उत्तरपत्रिकेत सर्कल? का? 10 प्रश्न वाचून मग मी काळं करू का? सगळे प्रश्न सोडून घेतो मग मी काळं करू? काय करू? अरे बाबा, ते तिथे गेल्यानंतर नाही ठरवायचंय, इथे ठरव. एका टेस्ट मध्ये तू काय कर, एक प्रश्न सोडव, काळं कर, बघ किती वेळ लागतोय.
दुसऱ्या टेस्टमध्ये 10 प्रश्न सोडव, काळं कर 10 जणांचं, मग बघ किती वेळ लागतोय. तिसऱ्या टेस्टमध्ये सगळे प्रश्न सोडव, मग बघ काळं कर, मग किती वेळ लागतोय बघ. इथेच बघ, यासाठीच टेस्ट सिरीज आहे. या पद्धतीने जा. हाही महत्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय स्ट्रॅटेजीज सीसॅट मध्ये वगैरे आपल्याला तिथेही आहेच. अगोदर गणित घेऊ का पॅरेग्राफ घेऊ? स्ट्रॅटेजी इथे ठरवा. टेस्ट करा, तुमच्या प्रत्येक स्ट्रॅटेजीची टेस्ट करा. ट्रायल अँड टेस्ट, टेस्ट अँड ट्रायल, टेस्ट अँड ट्रायल, आणि फायनली तुमची स्ट्रॅटेजी ठरवा. हा, आता ही मला स्ट्रॅटेजी जमते सर, मी अगोदर ना हे करतो, मी अगोदर सर क्वांट करतो, मला खूप छान जमतंय, मी बघितलंय मागच्या 2-3 टेस्ट मध्ये हे करून प्रयोग केलाय मी आणि मला जमलंय, मी हेच करतो. कर सर, मला असं वाटतं की मी पेपर प्रश्न वाचला ना लगेच मी सोडवत जाईन, मी लगेच काळं करत जाईन, मला ते जमतंय, छान जमतंय, वेळ माझा पुरतोय. अरे वा, छान. सर, मला 2 राऊंड होत आहेत बरं का, मी पहिला राऊंड दुसरा राऊंड, मी दुसऱ्या राऊंड मध्ये असं कर, कारण तू ताबून सुलाखून बघितलंयस आणि त्यासाठीच टेस्ट सिरीज आहे. लक्षात येते तुमच्या? आणि प्रत्येक वेळेस बघा विद्यार्थी येऊन भेटतात आणि म्हणतात सर यावर्षी बघा काय हो, यावर्षी सगळे पुस्तकाच्या बाहेरचे प्रश्न आले. तोच विद्यार्थी मागच्या वेळेस येऊन काय म्हणला होता, सर काय झालं सिली मिस्टेकच लय झाल्या. तोच विद्यार्थी मागच्या वर्षी म्हणला काय, सर रिव्हिजनच कमी. अरे प्रत्येक वेळेस जर नवीन चूक करून बसायला लागलास तर तुला 5 वर्ष काय 10 वर्ष पण पुरणार नाहीत की. किती किती ना तिथं घरातून लोकांनी किती सपोर्ट करायचा, प्रत्येक वेळेस तू नवीन चूक करतोस मित्रा. किती करायचं? अरे ज्या काही चुका करायच्या त्या कर ना त्या टेस्ट सिरीज मध्ये बसून, म्हणजे तुला तिथे पुन्हा पश्चातापाची वेळ येणार नाही. अहो सर इथं असं झालं तसं झालं. कर बाबा, काय चुका करायच्या इथे कर. टेस्ट अँड ट्रायल, स्ट्रॅटेजीज ते चेक करा. त्यानंतर आपलं टेम्परामेंट, टेम्परामेंट सगळ्यात महत्वाचं आहे. अभ्यास केला, टेस्ट दिले, टेस्टला बसलो, पहिले 10 प्रश्न बिलकुल ओळखीचे नाहीयेत, आता काय करायचं? येते लक्षात? सर टेस्टला बसलो, सगळे पहिले 10 प्रश्न अगदी पाठ केल्यासारखे होते, पाठ 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 सोडवले, पण तुम्हाला सांगू सर 10 पैकी 2च बरोबर आले. फार सोपा पेपर आला आनंदाने हुरळून जायचं नाही, फार अवघड पेपर आला घाबरून जायचं नाही, पण हे तिथे नाही, इथे हे टेस्ट करा. स्वतःचं संतुलन, मानसिक संतुलन, मी स्थिर राहतोय का, खूप आनंद झाला तरी माझं संतुलन ढळतंय का, खूप वाईट वाटलं किंवा खूप अवघड पेपर आला तरी माझं मानसिक संतुलन ढळतंय का, याचा विचार करा. कुठे टेस्ट करा? ह्या टेस्ट सिरीज मध्ये टेस्ट करा. ते करा मित्रांनो. यश हे फक्त वाचनावरती नसतं. एखादा विद्यार्थी अयशस्वी होतो म्हणजे तो फक्त अभ्यासात कमी पडलाय असा त्याचा बिलकुल अर्थ होत नाही. तर त्याला शोधावं लागेल की मी कुठे कमी पडतोय, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये, माझ्या व्यवस्थापनामध्ये, माझ्या स्किल्स मध्ये, या सगळ्या मुद्दे येते लक्षात. त्याचबरोबर आपल्याला टेस्ट करायचं आहे ते म्हणजे काय, की ज्या परीक्षेमध्ये आपल्याला अनोळखी प्रश्न येतात तिथे मला लॉजिक जमतंय का, माझं लॉजिक डेव्हलप झालंय का, कारण अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला असे सोडवावे लागतात. लॉजिक डेव्हलप झालंय का, लॉजिक डेव्हलप झालं नसेल तर का नाहीये, का होतंय, मग काय करायचं, हे इथेच आपल्याला ते बघायचंय. आणि म्हणून मित्रांनो यासाठी आपल्याला टेस्ट द्यायची. टेस्टचा कुठेही हेतू नाहीये की तुम्हाला स्कोर याला, रे हा याला भरपूर मिळाले बरं का, याला भरपूर मिळाले, नाही हो. आपला सगळा भर असला पाहिजे बरोबर जितके आले त्याच्यापेक्षा सुद्धा चुकले का आणि स्किप का झाले, येते लक्षात तुम्हाला. हा तो या टेस्ट सिरीजचा मुख्य फायदा आहे. ह्या टेस्ट सिरीज मधून आपण आता हे करणार आहोत, आमूलाग्र परिवर्तन केलेलं आहे. आमूलाग्र स्वरूपामध्ये तुम्ही ह्या सगळ्या बाबी समजून घेऊ शकता. कुठेही इथे आम्ही विद्यार्थ्यांना हे सांगत नाही अरे वा चला 100 पैकी 70 बरोबर आले, छान. नाही, माझा पहिला प्रश्न असतो 70 बरोबर आलेत ना, 70 पैकी किती प्रश्न तू अंदाज पंचे लावलेत अगोदर ते सांग मला. कन्फर्म उत्तर किती बरोबर आहेत ते सांग अगोदर मला. आणि ते जे अंदाजे लावलेत ना ते अंदाजे चुकीमध्ये पकड का, कारण ते तुझे प्रश्न नाही आहेत. हे यावर्षी बरोबर आले, आता बरोबर आले, पुढच्या वेळी बरोबर येतील असं बिलकुल नाही. अंदाजे बरोबर आलेले प्रश्न हे चुकीचेच पकडायचे, तर त्याचा फायदा होईल, कळेल ना इथे येऊन काय स्कोर फायदा आहे.
इथे मला शोधायचंय मी कुठे कमी पडतोय, काय चुकतंय माझं. इथे लक्षात तुमच्या हे टेस्टच्या माध्यमातून आपल्याला करायचं आहे. आणि त्याचबरोबर म्हणून म्हणलं जसं बघा, टेस्ट अत्यंत महत्वाच्या आणखी एका मुद्द्यासाठी आपल्याला द्यायची असते आणि आपण ते इथं विद्यार्थ्याकडून करून घेतोय. आणि ते म्हणजे तुमचं सगळ्यात महत्वाचं आहे कन्सिस्टन्सी. कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी टिकवण्यासाठी कन्सिस्टन्सी. त्याचबरोबर तुमचं जे प्लॅनिंग आहे ते प्लॅनिंग साठी, त्याचबरोबर तुमच्या डिटर्मिनेशन, कुठेही तुम्हाला मध्येच गिवअप करण्याची हुक्की येऊ नये त्यासाठी, आणि त्याचबरोबर मेंटॉरिंग यासाठी. हे सगळं आपल्याला ह्या टेस्टच्या माध्यमातून करायचं आहे. डिटर्मिनेशन, कन्सिस्टन्सी, प्लॅनिंग, कधी कुठला विषय करायचा, कसा करायचा, कशा पद्धतीने, तुम्ही कशाला टेन्शन घेताय, सगळं आपण तयार केलेलं आहे. तुम्ही फक्त एक्झिक्यूट करण्याचं काम करा. मेंटल बॉटलनेक्स काढून टाका, फक्त एक्झिक्यूट करण्याचं काम करा. आणि कंटिन्युअस मोटिवेट करणं, कंटिन्युअस पुश करणं, कंटिन्युअस कधीतरी पाठीवर थाप मारणं, कधी पाठीमध्ये बकमा घालणं, हे सगळं आम्ही करायला आहोत मेंटॉरिंगच्या माध्यमातून. आणि ही गरज आहे. आणि हे 5 महिने मित्रांनो जे पुढे आपल्या समोर आहेत, आताचे पकडले राऊंड ऑफ करून, तर या 5 महिन्यामध्ये आपल्याला ह्याच गोष्टींची गरज असणार आहे. हे करायचंय आपल्याला. त्याचबरोबर आणखी एक महत्वाचा मुद्दा, टेस्ट. हा जो टेस्टचा आपला जो मुद्दा आहे तो काय करणार आहे, त्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे. आणि तो म्हणजे तुमचा नॉलेज बेस. तुमचा नॉलेज बेस किती आहे मित्रांनो? तुमचे 45% प्रश्न हे तुमच्या नॉलेज बेस मधून येतात. आहे तशी वाक्य, आहे तसे प्रश्न, आहे तसा मुद्दा. नॉलेज बेस. कोणता नॉलेज बेस हो? 1 स्टेट बोर्ड, 2 एनसीईआरटी, 3 रेफरन्स बुक्स. पण त्या रेफरन्स बुक पेक्षा सुद्धा महत्वाचं आहे स्टेट बोर्ड, एनसीईआरटी. आपल्या टेस्ट मधून ते चेक करायचे तुमचा नॉलेज बेस कसा आहे. त्या पद्धतीचे प्रश्न आपले असणार आहेत. त्याचबरोबर तुमचं लॉजिक डेव्हलप झाले का नाही हे आपल्याला टेस्ट करायचं आहे. हे आपल्याला टेस्ट करायचं इथे, हे लक्षात घ्या. आणि ते कसं डेव्हलप करायचं, झालं नसेल तर कसं करता येईल. लॉजिक म्हणजे काय आहे हे तुम्हाला त्या प्रश्नांच्या डिस्कशन मधून त्या ठिकाणी ऑटोमॅटिक डेव्हलप केलं जाईल. ते डेव्हलप होतं पण, हेही लक्षात घ्या. तिसरा मुद्दा जो आपल्याला इथे तेवढ्याच महत्वाचा आहे तो म्हणजे सिली मिस्टेक. त्या आपल्याला दूर करायच्या आहेत. सिली मिस्टेक्स. पण सिली मिस्टेक्स कशाला म्हणतात हे पण कळलं पाहिजे. आणि त्या दूर कशा करायच्या हेही जमलं पाहिजे. हेही आपल्याला करायचं आहे. आणि ह्या सगळ्या बरोबरच आपल्या टेस्ट सिरीजचा आपण आणखी एक गोष्ट त्या ठिकाणी महत्वाची ठरवली आहे यावर्षी, तो म्हणजे कॉन्टेंट. कॉन्टेंट. कारण एका स्तरापर्यंत आपल्याकडे किमान महत्वाचा कंटेंट, मजकूर, आशय असलाच पाहिजे. मग त्यामध्ये जे विद्यार्थ्यांकडून दुर्लक्षित होतात तो म्हणजे इकॉनॉमिक सर्वे, याच्यावरती भर असायला पाहिजे. त्याचबरोबर ॲटलास, त्याच्यावरती आपला भर असणार आहे. हे सगळे दुर्लक्षित असणारे मुद्दे आहेत बघा. त्याचबरोबर PYQच्या थीम्स, आणि त्याचबरोबर काही गोष्टी ह्या पाठांतराच्याच असतात. मेमोरायझेशन, पाठांतर, हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. हे सगळं आणि करावं लागेल आपल्याला. पाठांतर करावंच लागेल. ॲटलास पाठच पाहिजे. सगळा भूगोल ॲटलास मध्ये उतरता आला पाहिजे. सगळा ॲटलास भूगोलामध्ये आणता आला पाहिजे. इकॉनॉमिक सर्वे 100% तुम्हाला सांगतो मी, किमान 10 प्रश्न इकॉनॉमिक सर्वे मधून असतात. पण तो करायचा कसा, जो तुम्हाला वेळ नसतो. मग ते आम्ही त्या पद्धतीने करतोय. ॲटलास असेल, इकॉनॉमिक सर्वे असेल, पाठांतराचे कोणते मुद्दे असतील, PYQच्या थीम्स कोणत्या असतील, हे सगळं आपल्याला बसून करायचंय. तुम्हाला एम्पॉवर करायचंय मला. काही ठिकाणी तुम्हाला जमणार नाही ते मी त्या ठिकाणी असणार असं आहे.
आणि माझ्यासोबतचे जे सहकारी आहेत ते त्या ठिकाणी असणारच आहेत. आणि म्हणून या पद्धतीने मित्रांनो आपल्याला हे काम करायचंय. हा यज्ञ सुरू केला की तो थांबवायचा नाहीये आणि तो कंटिन्यू आपल्याला ठेवायचा आहे शेवटपर्यंत. आणि यातलाच एक भाग जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचा येत्या सोमवारपासून आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीचा आपण जे मागच्या आठवड्यातच घोषणा केली होती, परंतु काही कारणामुळे तांत्रिक ते जमलं नाही. येत्या सोमवारपासून आपण स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी हे डेली बेसिसवर पहाटे अगदी आपण त्याचा यज्ञ सुरू करणार आहोत. दररोज 2 चॅप्टर्स. तुमचे 45% मार्क हे दररोजच्या ते 1 तासामधून येतील. बघा तुम्ही 1 तास 2 चॅप्टर कसं करायचंय, कशा पद्धतीने करायचंय याचं सेशन सेपरेट असेल त्यात, आणि ते आपण घेणार आहोत. मग त्याच्या माध्यमातून काय होणार आहे, आपल्याला तो कव्हरअप बेस, नॉलेज बेस आपला कव्हरअप होत जाईल. सो मित्रांनो या पद्धतीने टेस्टकडे बघा. टेस्ट म्हणजे फक्त अभ्यास केला, जाऊन बसलो, पेपर सोडवला, डिस्कशन ऐकलं, वा 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 छान छान छान, अरे जे माहिती आहे तेच पुन्हा ऐकण्यात काय पॉइंट आहे तुला? नाही ते 4 पर्यायांचा कॉन्टेंट, अरे 4 पर्यायांचा कॉन्टेंट त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे तुझं का चुकलं ते फाइंड आउट कर. मी नेहमी म्हणतो ना, पीडीएफ कलेक्टर बनू नका. टेलिग्राम वरती पण 10 चॅनल मधून तुम्ही पीडीएफच गोळा करताय राव. टेस्ट सिरीज मधून पण जाऊन पुन्हा तुम्ही पीडीएफच गोळा करताय. इंटरनेट वरतून पुन्हा तुम्ही पीडीएफच गोळा करताय. अरे गोळा करून फायदा काय? त्यातलं तुला येतंय किती हे बघ ना, किती येत नाही हे बघ, चुका दूर करा. मित्रांनो साधं सोपं स्वरूप सांगतो तुम्हाला यशाचं, ते म्हणजे चुका कमी करत न्या, यशाच्या जवळ जवळ जा. सिंपल. पण ते जेवढं सिंपल आहे तेवढं नसतं, जसं दिसतं तसं नसतं. त्यासाठी आपल्याला कंटिन्युअस एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यासाठीच आपल्याला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून काम करायचं आहे आणि आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. ठीक आहे. सो हे सर्व मुद्दे आपल्याला पाहता येतात. मग याच्यामध्ये तुम्ही बघितलं असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्याच. 21 विषयनिहाय टेस्ट आहेत आणि कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट एकूण 5 आहेत. 31 टेस्ट आहेत त्याच्या, बरं का. आणि 31 टेस्टच्या माध्यमातून आपल्याला तो सगळा कव्हर करायचा आहे. पण नुसते टेस्ट देऊन आपल्याला माहिती आहे पास होत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी करायच्या तर पास होते. बघा इक्वली आपल्याला डायरेक्शन, इव्हॅल्युएशन, मेंटॉरिंग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने जाऊयात. म्हणून जर आगामी परीक्षा, येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर मार्ग बदला मित्रांनो. त्याच मार्गावरून जर जात असाल नाही पोहोचणार तुम्ही. मार्ग बदला म्हणजे आपलं नशीब सुद्धा बदलेल. ठीक आहे. धन्यवाद. Thanks for watching. If you found this video valuable, don't forget to like, share and subscribe our channel. The Officer, your personal mentor.